गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नियता। केला शिरे सहा हात केला शिरे सहा हात केला शिरे सहा सहस्रपादा शिशुरभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि उदाहरणे नमः। नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानंत वासुदेव नमस्ते। वासनात् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासुषे वासुदेव नमस्ते। नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः। ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। काल आपण पहिल्या दिवशी आपण मंगल बघून मंगलाचं चिंतन करत कालच्या गोड कथा काही विनोदी दृष्टांत असं करत करत आपण आज कथेचा दुसरा दिवस जवळजवळ आज भगवंताचे काही अवतार भगवान दत्तात्रयाचा अवतार श्रीपाद स्वामींचा अवतार एवढ्या कथा आज आपल्याला घ्यायचे। जसा वेळ मिळेल शक्यतो आता बाहेर जाणार नाही आज थोडं आपल्याला लिमिटमध्ये घ्यावे लागेल कारण बरंच लांबचा पल्ला आहे आणि म्हणून शक्य होईल तर एखादं संत प्रमाण आलं तर द्या अवश्य आणि संत प्रमाण येत नसेल तर मग लय बाहेरचं प्रमाण घेऊन देण्यापेक्षा उष्ण नाही का मनाचं त्यांना दिलेलं बरं म्हणजे काय होतं एखादा पुरावा नसलेला पक्का माझं मत आहे हा पुरावा पक्का असला पाहिजे एक तर संतांचं प्रमाण असलं पाहिजे शास्त्रातलं पुराणातला एखादा दृष्टांत असला पाहिजे किंवा कमीत कमी त्याला एखाद्या वेदाचा तरी आधार असला पाहिजे असं प्रमाण मला अपेक्षित आहे। हा दोहा असू द्या दोहा असेल पद असेल तर ते संतांचं असेल बाकीच्यांचं अवांतर बाहेरचं कथेमध्ये मला आवडत आहे नाही। जेवढी गोड कथा आपल्याला देता येईल का नाही प्रमाणाच्या बाबतीत तेवढं आणि मला अनुभव आहे माझ्यासोबत आता आपण जवळजवळ 5वी-6वी कथा ही आहे त्याच्यामुळे शक्यतो संतांचे प्रमाण दिले तर
मला तृप्ती झाल्यासारखं होतं. नाही तर पोटात एका बाजूला गोळाच येतो, संताचं प्रमाण नसतं. आणि म्हणून शक्यतो दुसरा दिवस आहे. काल आपण अवतार कार्यापर्यंत आलो. भगवंताने अंबरीष राजाच्या शापातून मुक्त होण्याकरता अंबरीष राजाला बाजूला ठेवून आपण स्वतः पुढे झाला आणि ज्या दुर्वास मुनींनी शाप दिला होता, ऐक राजा अंबरीषा, तू ज्याच्या करता हे व्रत केलं ती मुक्ती, तो मोक्ष तुला मिळणार नाही. कारण पारण तुम्हाला येण्याच्या अगोदर सोडून, म्हणून माझा तो अपमान आहे असं दुर्वासांना वाटलं. आणि दुर्वासांनी शाप देऊन टाकला, जेवढे येवणी तेवढे येवणी तुला जन्म घ्यावा लागेल. पण असं म्हटल्यानंतर भगवंताला किती केलं तर संकट कोणावर येतं? भक्ताचं संकट भक्तावर नाही ना, ते देवाला काळजी असते ना, देवाला काळजी असते. एक छोटस उदाहरण घेऊ का आपलं महाभारताचं, म्हणजे तुम्हाला पटेल असं. सोपं सोपं. जेव्हा संकट अर्जुनावरती आलं, संकट अर्जुनावरती आलं, काय संकट आलं होतं? संकट आलं होतं की अर्जुनाने प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा होती अर्जुनाची? तर अर्जुनाने प्रतिज्ञा केली होती की उद्याच्या युद्धामध्ये, जे युद्ध चालू होतं कौरव पांडवाचं, उद्याच्या युद्धामध्ये मी एक तर जयद्रथाला ठार मारेन. कोणाला? जयद्रथाला. नाहीतर मी अग्निकाष्ट केली. प्रतिज्ञा कोणाची? प्रतिज्ञा तुमची आमची प्रतिज्ञा नाही. तुमची आमची प्रतिज्ञा सकाळ दिवस उजाडा तर बदलते. ही प्रतिज्ञा अर्जुनाची आहे, अर्जुनाने केलेली प्रतिज्ञा आहे आणि ती बदलणारी नाही. म्हणून प्रतिज्ञा केली अर्जुनाने आणि चिंता कोणाला वाटली माहितीये का? कोणाला? भगवंताला. भगवंताला चिंता वाटली, कृष्ण परमात्म्याला चिंता वाटली की हा अर्जुन आहे, माझा भक्त आहे, माझा सखा आहे. आणि सखा असणारा माझा अर्जुन हा जर कदा काळी नाही जयद्रथ मारला गेला. कोण मारला गेला? जयद्रथ. जयद्रथ जर नाही मारला गेला तर निश्चित हा अग्निकाष्ट गेला. बघा योजना किती मोठी होती. तिकडे ही मीटिंग झाली कौरवांच्या याच्यामध्ये, शिबिरामध्ये रात्री मीटिंग झाली. त्यांच्याकडे असं ठरलं, शकुनी मामाने सांगितलं, दुर्योधना आपण उद्याचं युद्ध जवळजवळ जिंकल्याचा माव. हा दृष्टांत आहे मी घेतला याच्याकरता की भगवंत रक्षण कसं करतो. संकट प्रश्न कोणाचा आहे? अंबरीष राजाचा. पण घेतलाय कोणावर? भगवंताने स्वतःवर घेतला. शाप दिलेला अंबरीष राजाला दुर्वासांनी आणि स्वतःवर घेतला. याच्याकरता ह्या दृष्टांत तुम्हाला देतोय की ज्या जयद्रथाला ठार मारल्यानंतर बर माझी प्रतिज्ञा पूर्ण होईल आणि जर नाही झाली तर मी अग्निकाष्ट घेईल, असं अर्जुनाचं काय होतं? पण म्हणजे प्रतिज्ञा. प्रतिज्ञा खरी आहे पण तिकडं लक्ष सर्वच कुठे लागलं? शकुनीच्या बोलण्याकडे. दुर्योधनाला सांगितलं उद्याच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या अर्जुनाच्या समोर युद्ध करायला जयद्रथाला जाऊ द्यायचं नाही. उद्याच्या युद्धामध्ये दिवस मावळला तर मग आपोआप अर्जुन अग्निकाष्ट घेईल आणि अर्जुन गेला म्हणजे हे युद्ध आपण निम्म जिंकलं. आता लक्षात आलं? किती मोठं प्लॅनिंग होती बघा. काय गंमत आहे महाराज, किती मोठी प्लॅनिंग होती. ठीक आहे, तिकडली मीटिंग झाली. दुसरा दिवस उजाडला, नगारी वाजू लागले, भेरी निशाण वाजू लागले, शंख वाजू लागले. प्रत्येकाचे शंख वेगळे वेगळे होते. पांचजन्य ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पांडुरंग महाशंकर भीमकर रूपधरा. म्हणजे गीतेमध्ये शंखाचे वेळ नाव आले बघा. असे शंख वाजू लागले आणि युद्धाला सुरुवात झाली. ध्वज उभा राहिले आणि युद्धाला सुरुवात ज्यावेळेस झाली अर्जुनाच्या समोर एकच लक्ष होतं की जयद्रथ कसा दिसत नाही. मान जोडून ठेवलेला पण जयद्रथ समोर येत नाही. काय करावं तो काय करावं? भगवंताला सांगितलं देवा रथ थोडा पुढे घ्या, मला जयद्रथ दिसतो का बघू द्या. अजून भगवंत करत चाललेले होते पण भगवंताला सर्वप्रथम आहे असं समजायचं नाही. तो पंढरीत उभा आहे विटेवर म्हणजे त्याला
सोन्याच्या कडेत वस्तू कोणती कथा चालू आहे हे माहिती नाही कोणाला. हे ध्यानात राहू द्या. थोडं व्यवस्थित कर्म करा, व्यवस्थित सेवा करा बरं. चांगली सेवा केली पाहिजे. चांगली सेवा केली तर देवा सुद्धा कसं आहे बाई, सेवा चांगली केली तर देवा सुद्धा चांगलाच मिळतो. आणि सेवा जर टंगळ मंगळ तर आशीर्वाद सुद्धा वा तुम्हाला पटला. प्रतिज्ञा अर्जुनाची काळजी भगवंताला वाटली आणि अर्जुनाला जयद्रथ दिसत नाही. जयद्रथ दिसत नाही याच्यामुळे अर्जुनाने काय केलं माहिती, खूप गोड चिंतन आहे. अर्जुनाने काय केलं माहिती, मला जयद्रथ दिसावा याच्याकरता भगवंताला सांगितलं रथ फिरव. भगवंताने रथ फिरवला. रथ फिरवत असताना एकदा भजन करा, गोड चिंतन हार्दिक दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त भगवान की जय. आणि भगवंताने रथ जेव्हा नेला पण तरीही जयद्रथ दिसत नाही. पाहता पाहता दिवस कल्ला. कल्ला म्हणजे कळतं ना, कल्ला दिवस. सावल्या कलतात. स्थिर कोणतंच राहत नाही या जगामध्ये. सर्व जाणार आहे. जाणार आहे म्हणजे जे निर्माण झालं ते जाणार आहे. जे जन्माला आलं ते नक्की म्हणजे जागी तुम्ही सर्व चला जाणार आहे, कळणार आहे. सूर्य कळला, कासराभर सूर्य राहिला मावळायचा. कासराभर कळतं ना. ए बराव आत्या, ए आत्या दांगू करू नका, येऊन बसा. कासराभर कळतो ना. कासरा आता काही दिवसांनी कासरा बैल हे सांगावं लागायचं. याला कासरा म्हणतात. हे बैलाला बांधायचा असतो. खूप गंमत असते मला. मागच्या वर्षीची गोष्ट आहे. इंजिनियर मुलगा पुण्याला लहानसा मोठा झाला. वडील वारलेले होते. तिकडे मामाकडे शिक्षण झालं आणि लहानसा मोठा झाला आणि तो म्हणला मम्मी मी गावाकडे येतो. मम्मीच म्हणतात ना. नक्की धन्यवाद तुम्हाला. चांगले संस्कार करा. मम्मी मी गावाकडे येतो, काही घेऊन यायचंय का. तर आईला वाटलं बरं आहे पोरगा आता नगरला येईल. नगरून घोडेगावात उतरा. घोडेगावातून सोनं गाडी धरी आणि मग कधेरात येईल. कधेरात येता येता मध्ये काही लागत त्याच्यापेक्षा त्याला सांगू बाबा गहू सोंगायचा आणि कॅपताडी घेऊन कोणाला सांगायचं. ते उतरलं नगरमध्ये. आता नगरमधून गाडी दुसरी पकडायची. त्याला नेवासाला जाणारी घोडेगावला उतरायचं.
पण ते आलं नगरमध्ये. नगरमध्ये आल्यानंतर मोठ्या होलसेल दुकानात गेलं. होलसेल, अहो दुकानदार म्हणलं का केक तळा आहे का आपल्याकडे? विचारलं कुठं? नगरमध्ये. आता ते होलसेल दुकानदार त्यांनी कधी पाहिलं ते केक तळा त्यांनाच माहिती नाही, पण दुकानदार लोक हुशार नाही, ठेवले शिल्लक नाही. काय नाही? शिल्लक नाही. आता त्याला ती वस्तूच कळली नाही मुळात. त्याला वाटलं यांच्याकडं नसलं दुसरं दुकान, मोठं दुकान, त्याच्याकडे बघितलं, ते म्हणला शिल्लक नाही, शिल्लक नाही. एवढं मोठं नगर जिल्हा म्हणले आणि अख्ख्या नगर शहरात कोणत्याच दुकानात केक तळा नाही, पण त्यांनाच कल्पना नाही ना, याला माहिती नाही ना नेमकं कशाला म्हणतात. त्याला वाटलं भेटेल दुकानात सुतळीसारखं काही असं गहू सोडणे चाललाय, बांधायचं आहे म्हणून तो निघा. त्याला वाटलं काय करावं आता, बघू घोडेबात भेटता का. मग घोडेगावात आला, श्रीनाथ मध्ये गेला. श्रीनाथ माहिती ना, आदिनाथ, दीनानाथ माहिती, हा दीनानाथ मध्ये गेला. आता ती बिचारी आपली इकडली होती, शिक्षी परिवार, ती ग्रामीण भागातलं असल्यामुळे त्यांना चांगलं माहित होतं. हे उतरलं आणि तिथे गेलं. शेठजी म्हणलं का केक तळा आहे का? तू पहिले हसले. म्हणले कुठला आहे तू बाबा? म्हणले मी सोडायचा कनेर वस्ती वागला. म्हणले मग इतक्या ग्रामीण भागातला तुला केक तळा माहिती नाही? म्हणले अरे पुढे गेला का म्हणे, इथून घोडेगावातून पुढे निघला का एका बाजूला धरण लागतं म्हणे बांध, आणि त्या बांधावर अशी तलवारीची पात्यासारखी पानं असलेलं झाड आहे म्हणजे, आणि जाताना कोयताने तो कुऱ्हाड घेऊन जाय, त्याला तोडून त्याला कॅप्टर म्हणतात. ती मग लागलो बघायला, म्हणलं त्याला कॅप्टर म्हणतात म्हणजे कासरा सांगतोय मी तुम्हाला. आता लक्षात आलं ना, कासरा म्हणजे काय? कासरा म्हणजे दोन बैलांना आकारण्याकरता बांधलेलं दाब. कासरा, कासरा भर सूर्य राहिला, इथून इकडे घेऊन तो कासरा भर सूर्य राहिला. आता काय करायचं? भगवंताला काळजी वाटली, माझा भक्त असणारा, सखा असणारा अर्जुन हा जाईल. मग भगवंताने युक्ती केली, भगवंताला काय करता येत नाही महाराज, नाही काय महाराज, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलावी ते हाडे बिन, कोण बोलावी ते हाडे बिन, चाले हे शरीर कोणाची असते. हो म्हणजे त्याची सत्ता आहे महाराज. सूर्य उगवतो मावळतो त्याची सत्ता आहे. ज्ञानोबारांनी काय बोलवा काय केलंय? म्या बोलल्या वेदू बोले, म्या चालेल्या सूर्य चाले, म्या हलेल्या प्राणू हाले, जो या जगाते चाळीता नेचणे मिलया साता, काळू ग्राशीत असे होता, या करणे कापड सुता सकळे जयाची. ही सत्ता ज्या परमात्म्याची आहे त्याची ताकद आहे महाराज. त्यांनी सुदर्शनाला आज्ञा केली, सुदर्शना माझ्या भक्ताचा प्रश्न आहे रे बाबा, जा आणि त्या सूर्याला झाकव. सुदर्शन गेलो, सूर्य झाकून टाकला. दिवसा अंधार, 4 दिवस मावळला. गंमत कशी झाली बघा. भक्ता करता भक्ता करता भक्ता करता, देव बाकी कोणा करता काही करत नाही, पण भक्तावर संकट आलं का मात्र स्वतःवर घेतो. सुदर्शन सोडलं, चक्राने झाकून टाकला सूर्य, आणि सूर्य झाकल्यानंतर कौरवांना वाटला अंधारच पडला. मग सर्व युद्ध थांबलं, ध्वज खाली आले, नगारे थांबले, सैन्य थांबलं, आणि झालं युद्ध शांत. बरं झालं. आणि मग अर्जुनाने काय केलं माहिती? लाकडं रचले, चिता रचली, काष्ट रचली, आणि आता आला. आता पहिलं चितेला प्रयत्न काय प्रदक्षिणा करावं. मग अर्जुन आला, वल्ले वस्त्र केले आणि चिता पेटवली. आता प्रदक्षिणा करणार. तेवढ्यात भगवंताने सांगितलं, पार्थ पार्थ इकडे. म्हणजे तू क्षत्रिय आहेस, धनुर्विद्यात पारंगत आहे, धनुर्विद्या कुशल आहे तुझी, म्हणून शूराने आपलं शस्त्र हातात घेऊन प्रदक्षिणा करायला अग्निकाष्ट केलं. बघा युक्ती बघा भगवंताच्या. ठीक आहे देवा, गांडीव नावाचा धनुष्य हातात घेतला आणि प्रदक्षिणा करू. तशी नाही अर्जुना, तुझा तो बाण आहे तो धनुष्याला जोडून प्रदक्षिणा कर. काय भगवंताची युक्ती बघा. आता प्रतिज्ञा अर्जुनाची आहे आणि प्रयत्न कोण करतंय? प्रयत्न मालकाचे, नाही प्रतिज्ञा मालकाची, आणि प्रयत्न कोण करतं? संसार चालायचे असते. नाही कळलं? चिंता जास्त त्यांना असते महाराज, आपलं काय नाही. गेले सोने
ती आणला एकटीने कळलं निघले घरी पेपर वाचून. काळजी सर्वात त्यांना असते, काळजी भगवंताला आहे. भगवंताने सूर्य दाखवला सुदर्शनाने, सर्व आले म्हणले आता आता बरं झालं म्हणले, आता अर्जुन तर मरतोय, अग्निकाष्ट घेणार, चिंता पेटवली, प्रदक्षिणा चालू झाला आणि सर्व कौरव जवळ आले, आनंद उत्सव करू लागले. आता मजाच मजा म्हणले, अर्जुन मरतोय अर्जुन मरतोय. तेवढ्यामध्ये शकुनी म्हणला, अरे ज्याच्यामुळं अर्जुन मरणार आहे तू जयद्रथ कुठे, त्याला बोला ना माझ्या पायाला. कोणाला? ज्याला मारायचं होतं तो जयद्रथ लपून ठेवला होता ना. आता म्हणले आता युद्ध थांबलाय, दिवस मावळला, आता काय नाही म्हणले, आता अग्नी काष्ट घेतोय. प्रदक्षिणा पहिली संपली, दुसरी चालू झाली. मग बोलवलं जयद्रथाला, जयद्रथा ये पुढे ये. पुढे आणलं त्याला अजून. असा आनंद झाला जयद्रथाला. जयद्रथ काय साधा नव्हता, कोणाच्या दुःखात कोणाला आनंद होईल तो जयद्रथच. दुर्योधन म्हणजे दुसरा नाही, ज्याचे विचार वाईट तो दुर्योधन. धन म्हणजे बुद्धी, दूर म्हणजे वाईट विचार ज्याच्याकडे तो दुर्योधन आहे. या जयद्रथाने काय गंमत केली बघा, पुढे आणलं, उड्या मारू लागला. तिसरी प्रदक्षिणा होणार पूर्ण, तीन प्रदक्षिणा पूर्ण होणार शेवटी. भगवंताने सुदर्शनाला आज्ञा केली, ऐक सुदर्शना, आता सूर्य उघडा कर, चाल बाजूला आहे म्हणे. सुदर्शन बाजूला गेलं, चांगलं ऊन पडलं ना,